काय नारखेडकर, तुमच्या ज्वेलरी कलेक्शनमधलं आमच्या लेकीला काही पसंत पडलं का नाही? तरी मी तुम्हाला सांगितलं होतं काही एक्सक्लुसिव्ह पीसेस घेऊन या म्हणून. अहो काय आहे, आमची साक्षी ना इतकी नाजूक आहे. तिला ना ते असे सोन्याचे असे जडजड दागिने तिच्यावर सूट नाही होणार. तिला काय छान दिसेल ना, तर डायमंड्स, माणिक, पाचू हे असेच दागिने छान दिसेल तिच्यावर. हे एवढेच घेऊन आलात का तुम्ही? साक्षी, तुझ्या हातात काय आहे पाहू? दे बाळा. अ, हा सिलेक्ट केलाय तू रिसेप्शनसाठी? नारकेडकर, जरा याचं वजन बघा किती आहे. 20 ग्रॅम? काय नारखेडकर, तुम्ही पत्ता चुकलात का? हा, का चुकून हे दागिने इथे घेऊन आलात? सुहासिनी राजमाचीकरच्या मुलीचं लग्न आहे आणि तुम्ही हे असे दागिने म्हणजे मी सांगितलं होतं ना तुम्हाला एक्सक्लुसिव्ह आणा म्हणून. साक्षी, बरं तुला हा नेकलेस आवडलाय ना? आपण ना एक काम करूया, आपण ह्याच्या डिझाईनमध्ये थोडेसे चेंजेस करूया. मी काय म्हणते नारखेडकर, हा जो एक पदरी आहे त्याच्याऐवजी अजून 2 पदर वाढवता येतील का ह्याच्यात? गुड. आणि आपण हा अख्खा नेकलेस पाचूचा केला तर होईल? ग्रेट, थँक्यू. साक्षी, अगं आपण कुठल्या कुटुंबात जन्माला आलो आहोत ना त्यावर सगळ्या गोष्टी ठरतात. चांगलं, वाईट, सगळं. आणि तू आता कुठल्या कुटुंबाची सून होणार आहेस? तू विचार कर, तू असं काहीतरी म्हणजे हलके दागिने घालून उभी राहिलीस लग्नाला तर लोक काय म्हणतील? हा, आणि मला स्वतःलाच माझी मुलगी असे हलके दागिने घालून जर का लग्नाला उभी राहिली तर झोप तरी येईल का? मला माहिती आहे, मी जे काही बोलते ना ते तुला अजिबात आवडत नाहीये, हो ना? अगं पण बाळा, एक तर तुमचं लग्न सगळीकडे केवढं चर्चेत आहे अगं. आणि तुमच्या लग्नाला आपले सगळे बिझनेस क्लायंट्स येणार, फ्रेंड्स येणार, सोशल अक्वेंटन्सेस येणार. आणि तुम्ही ना लोकांना कितीही चांगल्या ठिकाणी बोलवा आणि किती चांगलं चुंगलं खायला घाला, शेवटी मला सांग, सोशल मीडियावर काय सर्क्युलेट होतं? फोटोज ना. लोक चर्चा कशाची करणार? काय दागिने घातले, काय कपडे घातले होते, ह्या सगळ्याची करणार. आणि मला सांग, आपण येणाऱ्या पाहुण्यांना चांदीच्या ताटामध्ये जेवायला देणार आहोत अगं. किती मोठमोठी गिफ्ट्स देणार आहोत. लोक आपल्याबद्दल बोलणारच आहे. जर का बोलणारच आहे तर मग चांगलं बोलावं ना सगळ्यांनी आपल्याबद्दल. अरे हो, आणि विचारायचंच राहून गेलं बघ. तू म्हणाली होतीस ना तुला सोशल मीडियावरती रिक्वेस्ट येत आहेत कोलॅबसाठी, त्यांचे कपडे दागिने वापरा म्हणून. तू ॲक्सेप्ट तर नाही केलीस ना कुठली रिक्वेस्ट? थँक गॉड. अगं, आपलं एक स्टेटस आहे आणि आपणच ते सांभाळायला हवं ना. आणि बच्चा, तू मला सांग, जर का असं कोणी म्हटलं की सुहासिनीची मुलगी एकदम असे ऑर्डिनरी कपडे, हलक्यातले दागिने घालून एकदम अशी ऑर्डिनरी दिसत होती, तर तुला आवडणार आहे का ते? नाही ना. शहाणं माझं बाळते. साक्षी, इकडे ना. अ, मी काय म्हणते, तू तुझ्या मैत्रिणींना नंतर बोलावशील का? जयराज येतोय का? आत्ता म्हणजे तुझ्या लग्नाची तयारी आहे, येणारच ना तो. आणि तुला माहित आहे ना, मुली पाहिल्यावरती त्याची चिडचिड होईल अगं. आणि एकदा का त्याचा मूड गेला ना की लग्नापर्यंत आपल्या सगळ्यांचा मूड जाणार. सो प्लीज गर्ल्स, तुम्ही एखाद्या कॉफी शॉपमध्ये जाऊन एन्जॉय कराल का? ऑफकोर्स साक्षी पण येणार तुमच्या बरोबर. प्लीज. थँक्यू. थँक्स. नारखेडकर, चालेल. पुढल्या वेळेस येताना जरा चांगले दागिने घेऊन या. हां, हो. साक्षी,
थँक्स बाळा. बाय.